एकामागून एक पारंपरिक सादरीकरण रस्त्यावर उलगडत होती आणि नजरा हटतच नव्हत्या. पण पुढचा क्षण अंगावर शहारे आणणारा आणि अभिमानाने भरून टाकणारा होता. परंपरा, कला आणि एकतेचा संगम. गुढीपाडवा शोभायात्रा. चला या उत्सवात सामील होऊया. सुप्रभात मित्रांनो, बायवाट डायरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आहे आता 19 मार्च आणि आज गुढीपाडव्याचा दिवस आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा कव्हर करण्यासाठी मी गिरगावला चाललेलो आहे. मी पण हे फर्स्ट टाईमच चाललो आहे, पण मला माहिती आहे कुठे काय असतं सगळं. सो चला आपण आज शोभायात्रा एक्सप्लोर करूया आणि पूर्ण व्लॉग बघत राहा. खूप एक्सायटिंग व्लॉग असणार आहे. मला पण माहीत नाही काय काय तिथे असतं, पण खूप मजा येणार आहे. तर चला. चर्नी रोड स्टेशनला उतरताच शोभायात्रेचा फील यायला लागला. समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होताच एक वेगळीच ऊर्जा जाणवली. सगळीकडे उत्साह आणि भक्तीचा माहोल होता. पण या शोभायात्रेची खरी परंपरा आता चालू होणार होती. चारी बाजूला ढोल ताशांचा जोरदार आवाज चालू होता आणि त्यातच छोटे छोटे मुलं वेगवेगळ्या पोशाखात सगळ्यांच्या नजरा वेधीत करून घेत होते. आपल्याला इकडे बघायला मिळतंय खूपच कठीण असं एक शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने प्रभावीपणे वापरून एका एका मराठी 10-10, 15-15 मुघलांना आडवे केले. तसं हे दैदिप्यमान आता शोभायात्रेचं मुख्य हायलाईट सुरू झालं. समोर सजवलेल्या बाईकच्या रांग आणि पारंपरिक पोशाखात महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या दिसत होत्या. तो दृश्य खूपच प्रभावी आणि अभिमानास्पद वाटत होता. पण पुढे या यात्रेत अजून खूप सारे सरप्राइजेस बाकी होते. बघा आता आम्ही चर्नी रोडला पोहोचलो इथे शोभायात्रेला. सो इकडे सगळं चालू झालेलं आहे आणि आता मी कुठेतरी शांत जागेवर एका बसून व्हिडिओ काढतो आहे. तर इथे यायला खूप सिंपल आहे. तुम्ही चर्नी रोड स्टेशनला उतरू शकता आणि तिथून सरळ सरळ आला तर डायरेक्ट तुम्ही या स्पॉटला पोचाल. आणि आता सगळं इथे चालू झालेलं आहे. तर तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघा, मी सगळं दाखवणार. इथे खूप सुंदर सुंदर असे डान्स आहेत. काय
चित्ररथ वगैरे असं सगळं खूप सुंदर सुंदर आहे. आम्ही काय काय बघितलं तुम्ही दाखवलं मी तुम्हाला. तर सो पूर्ण ब्लॉग बघा, खूप सुंदर तुम्ही गोष्टी बघणार येते. तर चला आता आपण सगळं एक्सप्लोर करूया बाहेर. तर या नृत्यार्पण करून याच दिव्य स्त्री शक्तींची प्रतिकात्मक रूपे बघूया. एकत्रितपणे म्हटले जाते मातृका. आता आला तो सगळ्यात अभिमानाचा क्षण. गणतंत्र दिवस 2026 मध्ये अवॉर्ड जिंकलेला महाराष्ट्राच्या गणेश उत्सवावर आधारित चित्ररथ शोभायात्रेत प्रवेश करत होता. तो भव्य आणि सुंदर देखावा पाहून सगळेच थक्क झाले होते. आता आम्हाला दिसली महाराष्ट्राची पारंपरिक मल्लखांब कला. लाकडी खांबावर खेळाडू ज्या प्रकारे बॅलन्स करत होते ते पाहायला आश्चर्य व्हायला होत होतं. साडीवर केलेले एरियल जिम्नॅस्टिक खूपच सुंदर दिसत होते. तो परफॉर्मन्स पाहताना नजर हटतच नव्हती.
गिरगावची. सो फर्स्ट टाईमच गेलेलो. तिकडचा एक्सपिरियन्स खूप जास्त सुंदर होता. तिकडे खूप सारे चित्ररथ होते, खूप कल्चरल डान्स वगैरे सगळं होतं. त्याच्यानंतर आपलं शस्त्रांचा पूर्ण प्रयोग केलेला, कसं लढाया व्हायचे ते त्याचा पूर्ण हे प्रसार वगैरे ते सगळं होतं. त्याच्यानंतर मल्लखांब वगैरे सगळं तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये. आणि तिकडे स्पेशल गोष्ट जी होती ती आपलं जो रिपब्लिक डेच्या वेळेला महाराष्ट्र जिंकलेलं चित्ररथमध्ये, तो तिकडचा रथ त्या लोकांनी इकडे आणलेला डिस्प्लेसाठी, तर तोही मी तुम्हाला दाखवला. सो एक्सपिरियन्स खूपच सुंदर होता गिरगावचा. फर्स्ट वर्षी गेलेलो मी तो, तर पुढच्या वर्षी जाणार. खूप मस्त होता. तर तुम्ही पण या गिरगावला, चर्नी रोडच्या इकडेच आहे, मी तुम्हाला जसं सांगितलं मगाशी. आणि पायवाट डायरीजकडनं तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी न्यू इयर. सो आता आपण हा ब्लॉग इकडेच एंड करूया आणि आता भेटूया अशा कुठल्या तरी पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही अजून पण पायवाट डायरीला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा चॅनल. आणि आता पुढे काय खूप सुंदर सुंदर ब्लॉग्स येणार आहेत, ट्रेकचे ब्लॉग्स येणार आहेत. आता पुढचा ब्लॉग मलंगडचा असणार आहे. सो स्टे ट्यून, सबस्क्राईब करा पायवाट डायरीला. बाय बाय.